नमस्कार. यावर्षीची होळी साधी नाही आहे. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण तुमच्या राशीवर, मनावर आणि नशिबावर परिणाम करणार आहे. काही राशींसाठी हा काळ संधीचा आहे, तर काही राशींना सावध होण्याची गरज आहे. ग्रहण किती वेळ असणार आहे, कोणी सुतक पाळायचं आहे, गरोदर महिलांनी काय विशेष काळजी घ्यायची आहे आणि तुमच्या राशींवरती नेमका काय परिणाम होणार आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळं काही सविस्तर पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, भक्ती परंपरावरती तुमचे मनापासून स्वागत आहे. होळी 2 मार्चला आपल्याला साजरी करायची आहे आणि ग्रहण आहे 3 मार्चला दुपारपासून. तर याचा टायमिंग तुम्हाला व्यवस्थित सांगते. हे ग्रहण भारतात दिसणारं ग्रहण आहे, त्यामुळे धार्मिक, वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. ग्रहणाचं टायमिंग पहा, इथं व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. चालू कधी होत आहे, तर ग्रहण सुरू होणार आहे 3:20 मध्य ग्रहण आहे 5 वाजता आणि ग्रहण संपतं 6:47. हिंदू पंचांगानुसार सुतक काळ हा ग्रहणाच्या आधीपासूनच लागू होतो, त्या आणि ग्रहण संपेपर्यंत तो मानला जातो. तर सुतक काळ कधी चालू होणार आहे, 9 तास आधी, म्हणजेच 3 मार्चला ग्रहण सुरू जेव्हा होतं 3:20 त्याच्या आधी सुतक काळ चालू होत आहे. तो होतोय 6:20 आणि सुतक संपतं आहे ग्रहण संपल्यानंतर, म्हणजेच 6:47 सुतक काळ हा संपतो. तर चालू होत आहे 6 वाजल्यापासून तुम्हाला सुतक काळ पाळायचा आहे. तर ग्रहणाच्या वेळी प्रेग्नेंट महिला, गर्भवती महिला बाहेर जाऊ नका. आकाशात थेट चंद्र पाहू नका. शिवणकाम, धारदार वस्तू तुम्हाला वापरायच्या नाही आहेत. झोप टाळावी आणि पोटावर ओढणी किंवा दुपट्टा जरूर ठेवा. पोट झाकलेलं ठेवा. मंत्र जप करा. हे सर्व बाळांवर वाईट परिणाम होऊ नये या श्रद्धेमुळे सांगितलं जातं आणि या परंपरा आपल्याला पाळल्याच पाहिजेत. ग्रहणाचे नियम पाळायलाच हवेत. आता ज्या राशींवर जास्त प्रभाव राहणार आहे त्या कोणत्या राशी आहेत, तर पहा. कर्क रास पहिली. चंद्र ही कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे कर्क राशीला मानसिक चंचलता, भावनिक निर्णय आणि आईच्या आरोग्याची काळजी जरूर घ्यायची आहे. तर उपाय काय करायचा आहे, तर चंद्र मंत्र जप करायचा आहे, दूध दान करायचं आहे. तुमच्या राशींवरती जास्त प्रभाव आहे, त्यामुळे कर्क राशीवाल्यांनी ही काळजी घ्या. दुसरी आहे वृश्चिक रास. तर जुने वाद उफाळू शकतात, गुप्त तणाव वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला उपाय करायचा आहे. हनुमान चालीसा वाचायची आहे, शांत राहायचं आहे. तिसरी आहे ती मीन रास. खर्च वाढण्याची शक्यता, भावनिक गोंधळ, झोपेचा त्रास यांनी उपाय काय करायचा आहे, तर ध्यानधारणा करायची आहे. शिवाचा मंत्र जप करायचा आहे. तर या 3 राशींसाठी हा अत्यंत जास्त प्रभाव चंद्रग्रहणाचा पडणार आहे, त्यामुळे तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. बाकी राहिलेल्या राशींसाठी हा चंद्रग्रहण हा शुभ आहे, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र ह्या 3 राशींनी भरपूर काळजी घ्यायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला सुतक काळ, त्यानंतर ग्रहणाची वेळ, तुम्हाला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि कोणत्या राशींवरती याचा परिणाम होणार आहे, सर्व काही डिटेल पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्ती